त्याच्या संदर्भात नमस्कार सर्वांना. ओके. नमस्कार सर्वांना. आज आम्ही शिवयुनिटी फाउंडेशन संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उपायुक्त निशादेवी बंडगर मॅम यांना भेट दिली. सो मॅम, आज तुमचं काय काय बोलणं झालं मॅमशी जरा सांगू शकाल? येस येस पवित्र पोर्टल शिक्षक भरती वर्षापासून होणारी प्रतीक्षा आणि तात्काळ व्हावी याच्यासाठी उमेदवारांची असणारी मागणी 1,70,000 वाट पाहणारे उमेदवार आणि अर्थातच नेहमीच मी सांगत असते ह्याच्या शेपटीसारखी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत असणारी मुदतवाढ आणि त्याच्यामुळे न येणाऱ्या जाहिराती या सगळ्याच गोष्टींवरती आज आमची चर्चा झालेली आहे की मुदतवाढ मिळायला नको याच्या संदर्भातलं आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यावरती सध्या आपण पाहतोय की परीक्षा परिषदेच्या मॅडमशी जेव्हा चर्चा झाली त्यांनी सांगितले की आम्ही प्रयत्न करू आणि हे जे तुमचं निवेदन आहे त्याच्या संदर्भात आम्ही नक्कीच शासनाशी मी सुद्धा संपर्क साधते की मुदतवाढ द्यायला नको अशी संघटनांची मागणी आहे. आणि अर्थमंत्री आम्ही संघटना जरी असलो तरीसुद्धा आम्ही एक अभियोग्यताधारक आहोत, शिक्षक आहोत, त्यामुळे आम्हाला शिक्षक होण्याची जास्त घाई आहे ही आमची प्रथमतः मागणी होती. सोबतच जागा किती येतील, कधीपर्यंत भरती होईल अशा बऱ्याच प्रश्नावरती आमची चर्चा झालेली आहे. आपल्यासोबत शिवयुनिटी फाउंडेशनसोबतच काम करणारे टीम म्हणून प्रणय मॅडम आहेत. मॅडम, तुमचीसुद्धा मॅडमशी चर्चा झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं भरतीबद्दल एकंदरीत? मॅमशी बोलताना एक असं आढळलं की आत्तापर्यंत जे काही मुदतवाढ मिळालेली आहे साधारण 3 ते 4 वेळा मिळालेली आहे आणि आम्ही आत्ता मुदतवाढ मिळू नये इथून पुढे आणि लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरण्यासाठी जे काही पवित्र पोर्टलची प्रोसेस आहे ती कंप्लीट करून प्राधान्यक्रम भरण्यासाठी लवकरात लवकर टॅब ओपन करून द्यावा. एक मी सुद्धा सामान्य अभियोग्यताधारक आहे. माझ्यासारखे लाखो विद्यार्थी आज पवित्र पोर्टलचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी टॅब कधी ओपन होईल या संदर्भात म्हणजे अगदी चातकासारखी वाट बघत आहेत. आणि त्याच बाबतीत मॅमशी आत्ता बोलणं झालं. सो मॅम म्हणल्या की इथून पुढे म्हणजे आम्ही तर निवेदन दिलेलंच आहे. मॅम म्हणल्या आम्ही लवकरात लवकर म्हणजे असाही प्रयत्न करतो की इथून पुढे मुदतवाढ मिळू नये आणि लवकरात लवकर ही प्रोसेस भरती म्हणजे पूर्ण व्हावी. येस मॅडम, अर्थातच आणि त्याच्यावरती आपली सकारात्मक चर्चा झालेली आहे. आपल्यासोबत सरसुद्धा आहेत आणि सरांनासुद्धा मॅडमनी काही म्हणजे बरेच जिल्हे आहेत सध्या कुठले अपलोड झालेत आणि कुठले राहिलेत याच्या संदर्भात सर मॅडमनी बोलले आहे. म्हणजे भूतो भविष्यात आपण पाहतो की जे काय आहे ते आपण सगळं सगळ्यांच्या समोर सांगतोय. सर, तुम्हाला काय वाटतं मॅडम, कोणत्या जागा कोणते जिल्हे पोर्टलवरती अपलोड झालेले आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा मॅडमनी माहिती दिली. आणि सर्वप्रथम कोणीही कुठलीही पैशाची मागणी पोर्टल भरती संदर्भात करत असेल तर कोणीही देऊ नका, कोणत्याही अकाउंटवरती विश्वास ठेवू नका. याच्या संदर्भात मॅडमशी सुद्धा चर्चा झालेली आहे. पोर्टल भरती लवकरच होते आणि अबकी बार 20,000 पार हे तर कन्फर्म होतंय आणि आजही मॅडमच्या बोलण्यातून ते जाणवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही शिक्षक होणार आहात, तुम्ही काळजी करू नका. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शवाणे. प्रणय मॅडम, कोणकोणत्या जिल्ह्यांची काय सध्या परिस्थिती आहे जे मॅडमनी सांगितलेल्या माहितीनुसार तुम्ही सांगा. ओके. बनगर मॅमनी जे काही सांगितलं, सध्या कोणकोणत्या जिल्ह्यांची रोस्टर तपासणी झालेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पदं आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची पदं येऊ शकतील किंवा शक्यता कमी आहे. तर असे 4 जिल्हे आहेत. एक म्हणजे लातूर, दुसरा जालना, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिम. हे असे काही 4 जिल्हे आहेत की त्यातील म्हणजे त्या जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण हे असल्यामुळं त्या जिल्ह्यातल्या जागा येणं शक्यता कमी आहे असं बनकर मॅमनी आत्ता आम्हाला सांगितलेलं आहे. सो अशी एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. आम्हालाही इथं आल्यानंतर थोडंसं मॅमशी जे काही बोलणं झालं त्यावरून खरंच आम्हाला समाधान वाटत आहे की एवढी वर्ष झालं आपण वाट पाहतो आहे ती जी वाट पाहतो आहे ती वाट पाहणं आता थोडंसं कुठंतरी थांबत आहे आणि प्रतीक्षा आपली संपत्ती आहे असं दिसत आहे. येस मॅडम, थँक्यू सो मच. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेला आहे जवळपास जो आकडा पोर्टलवरती अपलोड झालेला आहे तो 19,000च्या घरात आहे. त्यामुळे पोर्टलवरती जागा येतात आहे. तुम्ही काळजी करू नका. फक्त शिक्षक भरती लवकर होण्यात यावी याच्यासाठी मुदतवाढ पुन्हा मिळू नये याच्यासाठी बेसिक आमची मागणी होती आणि जे काही माहिती असेल ती न्यूज बुलेटिनद्वारे कळण्यात यावी. अशा 2 मागण्यासाठी आम्ही सध्या परीक्षा परिषदेला भेट दिलेली आहे आणि अर्थातच याच्या संदर्भातल्या अजून काही चर्चा आहेत त्या आपण नंतर याच्या बोलतच राहूया. स्टे कनेक्टेड. थँक्यू.